निराक्षस कंदन घेतलिया लंका भुवन. काय होईल? सखान भेटे लक्ष्मण सांडीन प्राण त्या लागी. ऐका बाबांनो, ऐका. या ठिकाणी जर मी उद्धव त्या अख्ख्या राक्षसांचा संहार केला, लंकेवरती विजयाची गुढी हासिल केली, लंका असणाऱ्या अख्खी ताब्यात घेतली, तरी जे सुख मला माझ्या भावापासून मिळत होतं, जे आनंद माझ्या भावापासून मिळत होता, त्या आनंदाला मात्र मी कायमचा मुकणार आहे. कदाचित या बाकी सगळ्या गोष्टींचा त्याग करायला मी तयार आहे, फक्त माझा भाऊ माझ्यापासून जाता कामा नये. प्रभू रामचंद्र शोक करून बोलताय. स्त्रिया सीत्याशा जाणे असंख्य मिळती संपूर्ण. वा रे वा. तैसा न मिळे सखा लक्ष्मण सांडीन प्राण या लागी. ए वानरांनो, ऐका ना. तुम्हाला वाटतं का माझा जीव असताना त्या शिकेमध्ये गुंतलाय? अहो, शिकेसारख्या शेकडो स्त्रिया मी उपलब्ध करू शकतो, मी बनवू शकतो, कारण करता करविता मी आहे. पण माझ्या भावासारखा भाऊ दुसरा जर मला मिळत नसेल, तो लखन जर सावध होत नसेल, तर या गोष्टीला काही अर्थ नाही. प्रभू रामचंद्र वानरांना बोलतायत. स्त्रिया मिळविल्या मिळती पुत्र पौत्र होय संतती. वार वाचक. सख्या लक्ष्मणाची प्राप्ती त्रिजगती दुर्लभ. कदाचित इथून पुढे मी काही स्त्रिया उपलब्ध करू शकतो, त्यांच्याशी असणारा संसार करू शकतो, त्यांच्यापासून असणारा पुत्र जन्माला घालू शकतो, माझा संसार वाढवू शकतो. पण या सगळं बाजूला ठेवून माझ्या भावासारखा, माझ्या लखनसारखा भाऊ मला या सृष्टीमध्ये, या तिन्ही जगातामध्ये कधीच मिळू शकत नाही. त्याच्यामुळं सगळ्यात जर मला कोणतं प्रिय असेल तर तो माझा भाऊ आहे. प्रभू रामचंद्र वानरांना बोलतात. प्रवेशल्याय देसी भरत शत्रुघ्न कौशल्यासी. काय सांगू? केवी मुख दाखवू सुमित्रे सीतेजीन प्राणसी या लागी. ऐका वानरांनो, ऐका. नाही रे, मला या जगण्यामध्ये काही अर्थ वाटत नाही. समजा दुर्दैवाने मी तरी सावधून पुन्हा अयोध्येमध्ये 14 वर्षानंतर प्रवेश केला. भरत असताना कुतूहलानं येऊन मला विचार, दादा, ए दादा, अरे वनवासाला जाताना सीतामाई, लक्ष्मण आणि तुम्ही तिघं गेला होतात, कुठे 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 लक्ष्मण? काय उत्तर देऊ? त्याचं असताना काय समाधान करू? आईला असताना काय सांगू? प्रत्येक जण अयोध्येतली मला लोक विचारतील की लखन कुठे आहे? या लोकांचं कशा पद्धतीने मी समाधान करू? याच्यापेक्षा या देहाचा त्याग मी इथं केला तर माझं कृत कल्याण होईल. प्रभू रामचंद्र वानरांना बोलतायत. वनालो दोघे जण पुसती घेऊता तो लक्ष्मण. वा. तेव्हा माझे काळे वदन तेजीन प्राण या लागी. ज्यावेळेस आम्ही वनवासाचा मार्गक्रमण करून या अरण्यामध्ये आलो ना, गेल्या काही दिवस झालेल्या अरण्यामध्ये आम्ही घर 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 फिरतोय. वास्तविक पाहता वनवास हा माझ्या एकट्याच्या पाठी होता, पण माझ्या मदतीसाठी, माझ्या संरक्षणासाठी, माझ्या असणाऱ्या काळजीसाठी लखन पाठी मागून आला. आणि ज्यावेळेस मी एकटाच परत जाईल त्यावेळेस अयोध्येची लोक मला विचारतील, अहो स्वामी, अहो प्रभू रामचंद्रा, तुम्ही जाताना तर दोघं गेला होतात, त्यावेळेस माझं तोंड काळं झाल्याशिवाय राहणार नाही. त्या लोकांचं कशा पद्धतीने मी समाधान करू? कशा पद्धतीने त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ? आणि त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देण्यापेक्षा इथंच माझ्या देहाचा मी त्याग जर केला तर त्यात माझं भलं नाही का? प्रभू रामचंद्र वानरांना बोलताय. लक्ष्मण वाचून पण सर्वता न करी फळ भक्षण. त्याविन न घे मी जीवन तेजीन प्राण या लागी. एक सांगू का वानरांनो? एक, ज्याची माझा भाऊ माझ्यापासून कायमचा दुरावतोय ना, तो जर परतच येणार नसेल ना, तर इथून पुढे मी प्रतिज्ञा करतो की आता इथून पुढे मी फळमूळ घेणार नाही. या अरण्यामध्ये फिरताना पाण्याचा थेंब सुद्धा असताना घेणार नाही. ज्या मार्गाने माझा भाऊ गेला ना, ज्या मार्गाने माझा लखन गेला ना, त्याच मार्गाने जायला मी असताना पसंत करेल. प्रभू रामचंद्रांची अवस्था आहे. दुःख
आठवले दारुण नयनी आले अश्रुपूर्ण आपुल्या कर्माचे दूषण सोय आपण अनुवादे रामचंद्र पाठीमागचा एक 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 प्रसंग असणाऱ्या डोळ्यासमोर आठवत आहेत. त्या लखनला पुन्हा पुन्हा असणाऱ्या साठवत आहेत. आपल्याच कर्माला असणाऱ्या दृष्ट्या देत आहेत. हंबरतायत, शोक करतायत, डोळ्यामध्ये असूच्या धारा लागल्यात, अंग थरथर थरथर कपायला लागलाय, वाचा असताना बरं जायला लागलीये. आणि एकच त्या लक्ष्मणाचं गुण गात रामचंद्र थांबलेले आहे. मारो निरावण राक्षस राजा बिभीषण माझे न करवेची जाण शेकले ऋण मज त्याचे. आता इथून पुढं मी ज्यावेळेस मला बिभीषण आनंद भावाने शरण आला होता ना, त्यावेळेस मी त्याला सांगितलं होतं की तुला अयोध्येची त्या लंकेची गादी असणार, तुला लंकेच्या गादीवरती तुला बसवतो आणि वाळूची लंका करून मी तिथंच त्याचा राज्याभिषेक केला होता. मी शब्द दिला होता. आणि रघु कुळाची रीत आहे, जान जाये फिर वचन न जाये. आतापर्यंत आमच्या घराण्याची पद्धत आहे, स्वतःची बायको काशीच्या बाजारात विकणारी माणसं आम्ही शब्दासाठी. त्या कुळातला मी असं हुडतूस पुडतूस नाही. पण आता जे बिभीषणाला मी आश्वासन दिलं होतं की तुला लंकेची गादी देईल, ते माझ्याची पुरं होऊ शकत नाही. याच्या पाठीमागचं एकच कारण आहे, माझा लखन, माझा संगाती, माझा भाऊ माझ्यासोबत नाही आणि त्याचं पाप माझ्या मस्तकावरती बसलंय. रामचंद्र बोलतायत, परम माझे मज दूषण लंका बिभीषण दिदली जाण ते मी नव्हे उत्ती न शेकले ऋण मज त्याचे. माझा त्या बिभीषणाचं माझ्यावरती झालंय. त्याला मी आश्वासन दिलं होतं, त्याला सरळ सांगितलं होतं, त्याला आधार दिला होता. आणि ते जर माझ्याकडून घडत नसेल तर ते पाप आता मी कुठं फेडू. भरताशी पत्र देता जाण ते नेरुनी विंदो निरावण राजा करील बिभीषण ऋण उत्तीर्ण त्याचे. पण नाही, आमच्या सूर्यवंशी कुळाची रीत आहे, आमच्या सूर्यवंशी कुळाचा असणारा नियम आहे. मी आत्ताच असणाऱ्या माझ्या भावाला म्हणजे भरताला पत्र पाठवून देतो आणि त्यामध्ये सगळा इतिवृत्तांत सांगतो की बाबा तू त्या राजा रावणाला मार आणि तिथली गादी असणारी बिभीषणाला दे, कारण तो शब्द माझा गेलाय आणि ते आपल्याला खरा करायचा आहे. आमची ऐकून मरणावस्था भरत शत्रुघ्न तिघी माता प्राण देतील तत्वता उत्तीर्णता नव्हेतेने. पण ज्यावेळेस असणाऱ्या पत्राच्या माध्यमातून मजकूर मी त्या भरताकडे पाठवेल की लखनभाई असणारा कायमचा सोडून गेला आणि त्यांच्या असणाऱ्या शोकानं, त्यांच्या दुःखानं, त्यांच्या विरहानं रामचंद्रांनी मी देह ठेवलाय. ज्यावेळेस त्या पत्रामध्ये वाचतील त्यावेळेस स्वतः असणारा भरत तिथंच नंदीग्रामामध्ये देह ठेवेल. एवढंच काय, आमची जी आई आहे कौशल्या, जी सौमित्रा, जी असणारी कैकेयी, ह्या तिघी आमच्या माता सुद्धा त्याच ठिकाणी देह ठेवतील आणि बिभीषणाचं जे काही ऋण आहे ते मात्र आमच्या मस्तकावरती कायम राहील. रामचंद्र बोलतायत, अंतकाळीचे जे ऋण वंदून बिभीषणाचे चरण काय म्हणते, त्यासी देवनी धनुष्य बाण ऋण उत्तीर्ण मी होईन. शेवटचं हे ऋण आमच्या मस्तकावरती बसतंय, शेवटचं ऋण आम्हाला फेडायचंय. म्हणून रामचंद्रांनी बिभीषणाच्या चरणावरती लोटांगण घातलं. बिभीषणा, ए बिभीषणा, तुला जो मी शब्द दिला होता ना, तो शब्द मी खरा करू शकत नाही. मला माफ कर, मी चुकलोय कदाचित. हे माझं शिवधनुष्य आहे ना, हे शिवधनुष्य मी तुला असणारं समर्पित करतो. रामचंद्र बिभीषणाला बोलताय, दिव्याद्रेसी धनुष्य बाण माझे पावल्या बिभीषण त्रैलोकी पूज्य होईन पूर्ण निज वरदान हे माझे. ऐक बिभीषण, ऐक, हे धनुष्य तर मी तुला देतोच आहे, पण त्याच्याबरोबर माझ्या भात्यातले जे काही वेगवेगळ्या प्रकारचे बाण आहेत ना, वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र आहेत ना, वेगवेगळ्या प्रकारचे अस्त्र आहेत ना, ही सगळी मी तुझ्या पायावरती समर्पित करतोय. तुझी माफी मागतोय, तुझी चरणावरती लोटांगण घालतोय आणि माझा वरद तुला देतोय, माझा आशीर्वाद तुला देतोय की बाबा तू आता लढ, आता लढ. काय तर बाबा तू इथून पुढे या तिन्ही लोकांमध्ये असणारे विजयी होशील, असा माझा तुला आशीर्वाद आहे. रामचंद्र बिभीषणाला बोलतात, ऐकून श्रीराम वचन
बिभीषण मूर्छा पन्न सोये दीर्घ करी रुदन अभाग्य पूर्ण मज माझे. आणि मग ज्यावेळेस प्रभुरामचंद्रांनी आपले सर्व मुद्दे बिभीषणापाशी असणारे मांडले ना एक 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 मुद्द्याच्या माध्यमातून, त्यावेळेस बिभीषणानं शांत चित्तानं तुमच्यासारखं ऐकून घेतलं आणि बिभीषण ढसा ढसा रडायला लागला, किती अभागी आहे मी. अहो, स्वामींनी माझ्या चरणावरती लोटांगण घालावं, स्वामींनी माझ्या चरणावरती त्यांचं शिवधनुष्य असणारं अर्पण करावं, ही शस्त्रास्त्र अर्पण करावी, किती किती अभागी ठरतोय मी आज. स्वामींनी कुठं माझ्या पाया पडायचं का, म्हणून बिभीषण असणारा रडायला लागलाय. बुद्धी सांगे रघुनंदन आम्हा दोघाचा गेला प्राण गजरे येवो निरावण करील कंदन वानरा. ज्यावेळेस बिभीषण रडताना प्रभुरामचंद्रांनी पाहिलं, त्यावेळेस प्रभुरामचंद्रांनी बिभीषणाला सांत्वन केलं, बाबा रडू नको, माहितीये का तुला काय होईल. ज्यावेळेस लखन तर मला कायम सोडून गेला, लखनच्या विरहानं मी सुद्धा देह ठेवणार आहे, आणि एकदा काही बातमी राजा रावणाला समजली तर तो लंकेमधनं कैक सैन्य घेऊन येईल आणि ही जी 18 सैन्य आहेत ना, या सैन्याला संपवल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं मी हे सर्व तुला अर्पण करतोय. प्रभुरामचंद्र बिभीषणाला बोलताय, माझा सम्मुख करो निरण वानर मारतील रक्षोगण मार्गे तुम्हासे न यावे मरण शीघ्र गमन तुम्ही करा. तुम्ही आता इथं थांबू नका. त्या राक्षसाने जेव्हा तुमच्यावरती अटॅच करतील ना, त्यावेळेस ते असताना तुम्हाला मारून टाकतील. याच्यापेक्षा तुम्ही असताना इथं न थांबलेला बरं, तुम्ही असताना मार्गस्थ व्हा. प्रभुरामचंद्र सांगताय, जुत्पत्ती वीर वानर घन त्यासी माझे लोटांगण सवेगन येता रावण शीघ्र गमन तुम्ही करा. वानरांनो, जुत्पत्ती वानर असतील किंवा बाकीच्या वानरांना प्रभुरामचंद्रांनी लोटांगण घातलं, त्या वानरांची माफी मागून प्रभुरामचंद्र बोलतायत. ऐका ना बाबांनो, आतापर्यंत मला तुम्ही काही मदत केली, तुमच्या जीवावरती हा समुद्राचा एवढा मोठा समुद्र ऐंद्रावरून पैल तिरला मी असणार तुमच्या साक्षीनं आलो, तुमच्या मदतीनं आलो, पण तुमच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. एक काम करा, तुम्ही जीव वाचवा, जीव प्यारा ना, तुम्ही असताना इथं थांबू नका, तुम्ही असताना इथून चालते व्हा. जुत्पत्ती वानरांना प्रभुरामचंद्र सांगताय, माझा पुढे करो निरण वीर मारील रक्षोगण झाले ती सर्वेस्वे उत्तीर्ण शीघ्र गमन करावे. आतापर्यंत तुम्ही किती पराक्रम केला, आतापर्यंत तुम्ही किती सामर्थ्य दाखवलं, आतापर्यंत त्या राक्षस सेनेला तुम्ही सळो की पळो करून सोडलं, हे मी सगळं पाहिलं. फक्त आता इथं थांबण्यामध्ये अर्थ नाही, तुम्ही मात्र असताना इथून चालते व्हा. प्रभुरामचंद्र बोलतायत, सुग्रीवा बुद्धी ऐक पाखरी याची समयीच्या वसरी जवळ पडली आहे अंधारी सह परवारी निघावे. परत असताना प्रभुरामचंद्राने आपला मोर्चा वानरांचा राजा सुग्रीव त्याच्याकडे ओला, सुग्रीवा सगळ्या सुग्रीवा दोन द्वारी काळजी करू नको, वेळ खूप झालाय, जोपर्यंत अंधार आहे अंधाराचा फायदा घ्या, इथून किसकिंदेला नाही. वानर वीर बहु सुहजन सैन्य सेनानी कपिगण एक वटोनी आपण करावे गमन किसकिंद. सगळी आता सगळी गोळा करत तू असताना ताबडतोब किसकिंदेला निघू. वानर वीरा समवेत सुग्रीव राजाची वेळ कोणी येऊन लंकानात करावया घाते वानर. अरे तुम्ही जर इथे थांबला तर राजा रावण त्यांचं सैन्य घेऊन इथं येईल, तुमच्यावरती अटॅच करेल, तुम्हाला संपवायचा प्रयत्न करेल, त्याच्यापेक्षा तुम्ही किसकिंदा गाता. प्रभुरामचंद्र सांगतायत, वानर राजा तू कपिपती तुझ विन वानर न चालती तू निघावे शीघ्र गती. अरे तू या वानराचा राजा असणारा सुग्रीव आहे, तू जोपर्यंत पुढे निघत नाही तोपर्यंत बाकीची वानर तुझ्या पाठीमागे अंग दे आणले मुकुटासी तो राग पोटी रावणाची पुढे घालून त्याची सकल सैन्य निघावे. राजा रावणाची फटफटी घेऊन तिचा मुकुट घेऊन आला होता, त्या राजा रावणाची तळ पायच्या मस्तकाला गेली आहे, लाल मुंड झालाय. तो राजा रावण असताना अंगदाला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही, त्याला पडता जण भारी दासी आठवावा हरी तत्वच असणारी अवस्था होईल. त्यामुळे तू अंगदाला युवराजाला असताना घेऊन चालता हो. प्रभुरामचंद्र बोलताय, करोनी आलो सेतू बंधन तेने मार्गे गा आपण शीघ्र करावे गमन किष्किंधा. अरे जायचा मार्ग यायचा मार्ग तर तुला माहितीच आहे, फक्त जायचा मार्ग सांगतो. ज्या मार्गाने सेतूवरती तना 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 आपण सर्वजण इकडे आलो ना, त्याच मार्गाने पुन्हा असताना पिछे मुड म्हणायचं आणि पुन्हा किष्किंधाला घरी गाठायची. प्रभुरामचंद्र बोलतायत, ऐकोनी श्रीराम वचन काय झालं ढळ्यानुप्रमाण पुढती बोले रघुनंदन शीघ्र गमन करी बापा. आणि मग
रामचंद्र असताना त्याला मार्ग सांगताय, काय त्याला थांबण्यामध्ये मजा आहे, जायचा मार्ग कसा आहे, कुणाला न्यायचंय, तू पुढं हो, सगळं असताना प्रभू रामचंद्राने सांगितलं. तरी पण एक हिंदसमोर सुद्धा वानरांचा राजा सुग्रीव आहे ना, तो पाठीमागा असणारा हल्ला नाही, त्यांना असणारा शांत उभा राहिले. त्यावेळेस प्रभू रामचंद्र सुग्रीवाला उद्देशून काय बोलतात, आमुच्या तुमच्या सख्यत्व परम त्या सख्यत्वाचे कृत कर्म तुवा संपादिले सुगम आत्मा राम मी जाणे. ऐका ना प्रभू रामचंद्र, तुमचं आणि माझं सख्य एकाच गोष्टीमुळे झालं आणि तुमचं आणि माझं दुःख असणारं एकच आहे. तुमची बायको असणाऱ्या राजा रावणा घेऊन गेला होता आणि माझी बायको असणारा वाली घेऊन गेला होता. फरक काहीच नव्हता, दोघांची असणारी मैत्री याच्या माध्यमातून झाली. तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडली, पण आमची जबाबदारी आणखी पार पाडायची आहे. सीतामाईला त्या राजा रावणाच्या तावडीतून आम्हाला सोडायची आहे. त्याच्यामुळे तोपर्यंत जोपर्यंत सीतामाई तुमच्यापाशी येत नाही तोपर्यंत तुम्हाला सोडणं उचित नाही. सुग्रीव राजा प्रभू रामचंद्राला बोलतोय, मित्र कार्य तू विख्यात संपादिला मित्र कार्यात सुखी केला हा रघुनाथ परमाप्त तुम्ही मज. अहो तुमच्यामुळे मी माणसात आलो, तुमच्या मनात त्या ऋषीभूत पर्वतावरती गेले काही दिवस झालं बसलो होतो. मित्रत्वाचा जो काही नियम आहे तो तुम्ही असताना तंतोतंत पाळलाय, त्याच्यामुळं तुम्हाला सोडून मला जाणं उचित नाही. प्रभू रामचंद्र मी इथंच थांबतो. सुग्रीव राजा बोलतोय, असंख्य मेळवणी आदळ महावीर कपी प्रबळ सेतू बांधून तात्काळ आले ती सकळ मत कार्या. अहो तुमच्याच कार्यासाठी हे सगळे 18 पद्मे मी गोळा केलेत नाही, तुमच्याच कार्यासाठी. ही मोठाची मोठं सेतूबंधनाचं काम केलंय ना, हे तुमच्याच कार्यासाठी. आणि आता मात्र पळून जायची भाषा तुम्ही करताय. नाही प्रभू, हे कदापि घडणार नाही. सुग्रीव राजा बोलतोय, सखया सुग्रीवा परियसी राक्षस कष्टले परदेशी यासी नेवोनी स्वगृहाशी पुत्रासी भेटवी. ऐक ना ए सुग्रीवा, ऐक ना, गेले काही दिवस झाला हा राक्षसांचा संभार हा असणारा माझ्यासोबत मदतीला आहे. गेले काही दिवस झालं बिचाऱ्यांनी स्वतःच्या बायकोचं तोंड सुद्धा पाहिलं नाही, लेकरा बाळामध्ये ते गेलीच नाहीत. मग एक काम कर ना, या वानरांना तू असताना घेऊन जा त्या किष्किंधा नगरीमध्ये आणि तिथं जाऊन त्यांना त्यांच्या बायका पोरात असताना सुखानं नांदू दे. कामूनचा वेळ खर्च करतो. प्रभू रामचंद्र सुग्रीवाला बोलताय, तू वाही किष्किंधा भुवनी तारा उमा दोनी पत्नी वा. सुख भोगावे अनुदिनी सिंहासनी स्वानंदे. हे वानरांचं झालं, पण तुझं बी हित मी तुला सांगतो. तू परत असताना त्या किष्किंधेला जा, ते किष्किंधेच्या असणाऱ्या गादीवरती तू विराजमान हो. तुझी जी पत्नी आहे तारा आणि रुमा, या दोघांबरोबर असताना तू संसार कर आणि सुखाचे दिवस तू त्या किष्किंधा नगरीमध्ये घालव. प्रभू रामचंद्र सुग्रीवाला बोलतायत, अंगदैव राज जान वीर शूर सुभट पूर्ण वा. त्याचे हिंदळे पाळून सुखी संपूर्ण करावे. वाणीचा पोरगा जो अंगद आहे त्याला पुन्हा त्या युवराज पदावरतीच बसव. त्याला आपण शब्द दिलाय आणि शब्दाला आपण पक्की माणसं आहे. तिथं बसून त्या किष्किंधेची गादी तू चालव, लोकांवरती असणारा विशेष प्रेम कर. पुन्हा पुन्हा प्रभू रामचंद्र बोलताय, माझी या कार्या लागी जाण वानरी वेचिले आपुले प्राण समजता माझे लोटांगण शीघ्र गमन करावे. ऐका ना वानरांनो, माझं काम करण्यासाठी तुम्ही गेले काही दिवस झालं बायका पोरांचा त्याग करून, आपल्या नगरीचा त्याग करून, आपल्या घरादाराचा त्याग करून तुम्ही माझ्या मदतीला इथपर्यंत आलाय. पण एक सांगू का, या कामामध्ये काही वानर असणारे धारातीर्थी पडलेले, काही जण असणारे कामी आलेत, काही जणांनी असणारे अनेक वेदनांना सहन करावं लागलंय. मी तुमची माफी मागतो. तुमच्या चरणावरती असणारा मी लोटांगण घालतो. माझ्यामुळे तुम्हाला काही त्रास झालाय. प्रभू रामचंद्र वानरांना उद्देशून बोलताय, तुम्ही शीघ्र न करीता गमन काय होईल? येथे येवनी दशानन काय करील वानरारन कंदन दुःख दारुण ते मज. ऐका ना वानरांनो, ऐका. जर तुम्ही इथं असाच पद्धतीने राहिला तर माझा भाऊ तर रक्ताच्या खारुळ्यात तो शेवटच्या गतिका मोपतोय. आणि एकदा का भाऊ माझ्यापासून दुरावला तर मी बी देह ठेवणार आहे. आणि तुम्ही जर असंच इथं राहिला, राजा रावण तुमच्यावरती अटॅच केल्याशिवाय राहणार नाही, राजा रावण तुमच्यावरती हल्ला केल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा का राजा रावणानं तुमच्यावरती हल्ला केला तर तुमची असणारी सैरभैर अवस्था होईल. त्याच्यामुळं
राजा रावण सैन्य घेऊन येईपर्यंत तुम्ही मात्र असणार लवकरात लवकर त्या किष्किंध्या नगरीच्या दिशेने चालते व्हा, इथं थांबू नका. प्रभू रामचंद्र वानरांना बोलताय, मदनबादी माझी दुःखावता पग परी सुग्रीवाची परम चिंता. दुःख न होता कपी समजता शीघ्र गमनता निघावे. ऐका बाबा, मी तर भोगतोच आहे आणि त्याचं मला काही सुख दुःख वाटत नाही. एक भाऊ माझ्यापासून दुरावणार आहे, त्याच्या पाठीमागे मी जाणार आहे. एक भाऊ एका भावासाठी जायची भाषा करतोय बापू. एक भाऊ एका भावासाठी जायची भाषा करतोय ना आपला भाऊ आपल्या भावासाठी डोक्यात कुराज वापरतोय. सकाळ सकाळी हा दोन्ही सुना लागल्या कलकलू. तुमच्या माझ्या भावातलं सांगतो, सकाळ सकाळी आज दोन्ही सुना लागल्या कलकलू. गप्प बसलेले नवरे मग लागले हळूच मध्ये बोलू. बोलता बोलता हमरी तुमरी बाताबाची वाढली. धाकट्यानं मग एक नवी युक्ती काढली. म्हटला, दादा आपलं काही एकत्र जमणार नाही आणि वाटणी केल्याशिवाय घराचा प्रश्न काही मिटणार नाही. थोडला नाही होकार दिला, पंचायत बोलायला निघून गेला. घरदार सामानाचे दोन हिस्से होऊ लागले. लखलखणारे यांचे डोळे एकमेकाला पाहू लागले. भरल्या घरल्या घराची किती स्वप्न रंगवली होती, पोटाला चिमटा घेऊन काळी काळी जमवली होती. झालं कार्य सारे वाटून सरपंचांनी प्रश्न केला. झालं कार्य सारे वाटून सरपंचांनी प्रश्न केला. थोरला मात्र अवघडल्यासारखा हळूच कसा बोलून गेला. म्हटला, बाबांचा दवाखाना मला काही पेलणार नाही. बाबांचा दवाखाना मला काही पेलणार नाही. त्याच्याकडे द्या बाबा, माझ्याकडे घेतो आई. ऐकून यांचं बोलणं या दोघांचं काळीज फाटलं. ऐकून यांचं बोलणं या दोघांचं काळीज फाटलं. जन्मदात्यानेच होतं या दोघांना वाटलं. हे लावणारं मन त्यांचं विधात्याला बोलू लागलं. हे लावणारं मन त्यांचं विधात्याला बोलू लागलं. विधात्या, असला दिवस धावण्याआधी आम्हालाच का नेलं नाही? हे लावणारं मन त्यांचं विधात्याला बोलू लागलं. विधात्या, असला दिवस धावण्याआधी आम्हालाच का नेलं नाही? आणि पोटी पोरं देण्यापेक्षा 1-2% ठेवलं नाही. पुढे जाऊन जर असली अवलाद आमच्या पोटी जन्माला घालायची असती तर कदाचित या समाजामध्ये वावरत असताना कुणीतरी माझ्याकडे बोट करून म्हटलं असतं की हा वांदूट आहे. कदाचित मी ते आनंदानं स्वीकारलं असतं, ते आम्ही सहन केलं असतं. पण जेव्हा आमचीच पोरं आमच्याच वाटण्या करायला लागली, हे तुमच्या माझ्या भावातलं झालं. पण एक भाऊ रक्ताच्या थांबण्यात पडलाय, तर दुसरा म्हणतो ज्या मार्गाला माझा भाऊ गेला त्याच मार्गाने मी जाणार आहे. सुग्रीवा, आता इथं थांबण्यामध्ये मजा नाही. तुम्ही मात्र तुमच्या घरी बायकापुरामध्ये सुखाने जा. प्रभू रामचंद्र वानरांना बोलतायत. धन्यवाद कोटवाल, धन्यवाद. लक्ष्मणाच्या दुःखावता मी प्राण त्यागीन आता. वा. प्राण त्यागील सोये सीता या लागी शीघ्रता तुम्ही जावे. तुम्हाला जायच्या जा जा पुन्हा पुन्हा म्हणतो. याच्या पाठीमागचं एकच कारण आहे. लक्ष्मण गेला ना मी तर देह ठेवणार आहे, त्रिकारवादी सत्य आहे. आणि एकदा कमी देह ठेवला की सीताबाई सुद्धा देह ठेवणार नाही. त्याच्यामुळं सीताबाई सुद्धा असताना त्याचा प्राण होणार आहे. म्हणून तर मी पुन्हा पुन्हा तुम्हाला तुमच्या बायकापुरामध्ये जा म्हणतोय. प्रभू रामचंद्र बोलताय, ऐसे श्रीरामाचे विलपन ऐकोनी वानर गण. काय करते? अश्रू पूर्ण झाले नयन रुदन स्फुंदून तो करीती. ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी एक 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 मुद्द्याच्या माध्यमातून सर्व कथन केलं ना, तेव्हा सगळे वानरांच्या डोळ्यामध्ये असणाऱ्या अश्रूच्या धारा लागल्या. गळ 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 अश्रू वानरांच्या डोळ्यामध्ये आले. अरे काय काय माझ्या स्वामींचं प्रेम, काय भावाबद्दलची असणारी आपुलकी, किती असणाऱ्यांचं घनिष्ठ नातं. सगळी वानरं ढसा ढसा त्या ठिकाणी रडायला लागली. ऐकोनी श्रीराम वचन सुग्रीव बोलिला गर्जन. सांडोनिया रामचरणे मागे आपण सरुनार राम देवाने राम. सांगितलं, प्रभू एक वेळ जीव देईल पण तुम्हाला निकट आल्या प्राणांत वडवली कल्पांत नाही सांडण्य रघुनाथ निश्चितार्थ हा माझा राम राम. कल्पना झाला तरी चालेल पण तुमच्यापासून आम्ही दूर जाणार नाही. कैसे राज कैसे छत्र कैसे कलत्र कैसे पुत्र सखा सांडोनी रामचंद्र अनुमात्र ढळून राम राम. कसली पोरं कल्ला काढी लावा, तुम्हाला मी सोडणार नाही. सांडोनिया रघुनंदन सांडोनिया रघुनंदन. आठवी श्री आदि भोग भवन तेव्हाची त्याचे काळे वेदन. अकल्प पतन त्याचे चीर राम राम. एक सांगू का, एक सांगू
जो रामचंद्राला सोडून जो स्त्रीमध्ये असणारा स्त्रियांच्या भोगामध्ये असणारा लिप्त होतो ना, स्त्रियांच्या भोगामध्ये असणारा गुंत ना, त्याचं काळं तोंड झालं, तो अधोपतनाला गेला. अहो तुम्ही असून सुद्धा आम्ही बायका परामध्ये जाऊन असणारा संसार करायचा, याच्यापेक्षा नरकात गेलेलं चांगलं. इथं तुमच्या पायावरती देह ठेवलेला चांगला, असा निर्वाणीची भाषा सुग्रीव राजा प्रभू रामचंद्राला बोलतोय. सर्वांगी गोचनी अबानर आणि पडले राम लक्ष्मण, ते देखून या विभीषण करी रुदन अति दुःख. तोपर्यंत असताना विभीषण पुढे आले. विभीषणाला असताना पुन्हा प्रभू रामचंद्रांनी लखनबाईकडे बारकाईनं निहाळलं. अंगावरती असणारे कैक बाण टोचलेल्या रक्ताच्या थारोळ्यामध्ये असणारे दोघं जण भाऊ पडलेले आहेत. त्यावेळेस असणारा विभीषणानं आक्रोश मानला. विभीषणाच्या डोळ्यामध्ये असूच्या धारा लागल्या आणि विभीषण आसूच्या धारा डोळ्यामध्ये घेऊन त्या ठिकाणी काय बोलतात? बैसोनिया सुग्रीवापासी विभीषण रडे आक्रोशी, कपटे छळोनी राक्षसी रणी रामासी पाडिले. विभीषण असणाऱ्या सुग्रीवाला जवळ घेऊन बोलायला लागला, ए सुग्रीवा ऐक ना, हा जो डाव इंद्रजितानं आपल्या स्वामीवरती आणि लखनबाईवरती टाकलाय ना, हा कपटानं टाकलाय आणि याच्यामध्ये काही तथ्य नाही. हा कपटानं डाव टाकल्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला भोगायच्या आलेत, असं सुग्रीव राजाला विभीषण त्या ठिकाणी बोलतायत. खोचले देखोनिया बाण जळ हस्ते विभीषण, श्रीरामानी लक्ष्मण करी स्पर्शन सर्वांगे. शरीरावरती असणाऱ्या बाणाचा काही वर्षाव झाला, त्या बाणामध्ये असणारे ते मूर्छनावस्थेमध्ये पडलेले आहेत. त्या सुग्रीवानं त्या सहज हात त्या बाणावरती असणारा फिरवायचा आणि आपलं दुःख व्यक्त करायचं काम त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. विभीषण हस्तीचे उदक तेने निवारेल देह दुःख, श्रीराम लक्ष्मण नावेक पावले सुख शरबंधी. सुग्रीव विभीषणाला हातामध्ये असणारं पाणी घेतलं, ते पाणी असणारं त्या दोघांच्या अंगावरती असणारं शिंपडलं. ज्यावेळेस एका राक्षसाने टाकलेलं पाणी त्या अंगावरती असणारं शिंपडलं गेलं, त्यावेळेस असं त्याला सुख वाटलं, हरेक वाटला, आनंद वाटला आणि दोघं जण आनंदामध्ये निश्चित पडलेले आहेत. विभीषण हस्तोदक गुण दोघे झाले सावधान, वा परिसर्वांगी विकळपण अर्धक्षण बैसवेरा. विभीषणाने अंगावरती टाकलेलं जे काही पाणी विभीषणाच्या हातातून त्या प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाच्या अंगावरती जे टाकलेलं पाणी आहे, त्याचा परिणाम असा झाला माय बापो, की दोघं जण असणारे सावध झाली. लक्ष्मण भैया आणि प्रभू रामचंद्र असणारे सावध झाले आणि ज्यावेळेस सावध झाले त्यावेळेस असणाऱ्या सगळ्या वानरांना थोडासा आनंद झाला. आता थोडासा जीवामध्ये जीव आला, तरी पण विकळ अवस्थेमध्ये ते धरणीवरतीच अंग टाकून आहेत. सुग्रीवानी विभीषण दोघे देखोनी अति उद्विग्न, ते काळी अंगदापन बोले गर्जन ते ऐका, कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. ज्यावेळेस असताना विभीषणाच्या चेहऱ्याकडे अंगदानं पाहिलं, आपल्या काकांच्या राजाच्या चेहऱ्याकडे असणाऱ्या सुग्रीवाच्या चेहऱ्याकडे अंगदानं पाहिलं, तेव्हा अंगदाला त्यांचे चेहरे उद्विग्न वाटले, कोमेजलेले वाटले, दुःखी वाटले. तेव्हा अंगदाची तळपायाच्या मस्तकाला गेली, लाल गुंड झाला अंगद आणि मोठ्यानं गर्जना करून आता अंगद त्या ठिकाणी काय बोलतोय? रामानी लक्ष्मण सुग्रीवा दिवान रगन, सुख पावती संपूर्ण ते मी करीन अवधान. अंगदाने असताना मोठ्याने गर्जना केली, जी असताना मी आता युक्ती करणार आहे, जो पराक्रम करणार आहे, त्या पराक्रमामुळे प्रभू रामचंद्राला आनंद होणार आहे, लखनबाईला आनंद होणार आहे, सुग्रीवाला आनंद होणार आहे, विभीषणाला आनंद होणार आहे. एवढंच काय, आपली जी 18 पद्म वानर आहेत ना, या सर्वांना आनंद होणार आहे आणि तीच युक्ती मी करणार आहे. अंगद मोठ्याने बोलतोय. सुग्रीव सांगे अंगदासी काय पाचारोनी सुषेण शुरासी, सकळ सैन्य समुदाय न्यावे किष्किंधेसी राम सौमित्र. तेव्हा असताना सुग्रीवाने अंगदाला सांगितलं की एक काम करा,
सुशेनाला असताना आमंत्रित करा. हा सगळा असताना प्रभुरामचंद्र आणि लखनबाई या दोघांना घ्या, 18 पत्नी वानर घ्या आणि तुम्ही सगळे घेऊन असताना किष्किंधेला जावा. त्या ठिकाणी अंगद सांगतोय, ऐकोनी सुग्रीवाची युक्ती अंगजाची विनय वृत्ती, सुग्रीवादी सकळ जुत्पती, केली विनंती अभिवंद्य. सुग्रीवानं अंगदाला सांगितलं की हे तुम्ही काम करा. त्यावेळेस असणाऱ्या अंगद अतिशय विनयतेने, अतिशय नम्रतेने आता त्या ठिकाणी काय बोलतोय, सुग्रीव राजा कपिपती, घेऊन सौमित्र सीतापती, न वचता किष्किंधे प्रती, वानर न ढळती सैन्य. तुम्ही असताना हा सगळा नवा जमा घ्या, सीता त्या प्रभुरामचंद्राला घ्या, लखनबाईला घ्या, 18 पत्नी वानरांना घ्या आणि तुम्ही किष्किंधेचा मार्ग असताना मार्गक्रमण करा. इतकं बाकीचं मी बघतो. ग्रंथ करते सांगताय, स्वामी तुझ सुग्रीवे विन वेगळ न होती वानर गण, घेऊन राम लक्ष्मण जावे आपण किष्किंधेसी. अंगदाने सांगितलं, ऐका राजासाहेब, ऐका काका, सुग्रीवा, अहो जोपर्यंत तुम्ही आज्ञा देणार नाही, जोपर्यंत तुम्ही पुढे चालणार नाही, तोपर्यंत ही वानर असताना तुमच्या पाठीमागे येणार नाहीत किंवा ते जलद गतीने जाणार नाहीत. त्याच्यामुळे कृपया तुम्ही हा सगळा नवा जमा घेऊन जा. मी इथलं बघतो. अंगद सुग्रीवाला बोलतोय, सुग्रीव सुसेन व्युत्पत्ती समस्त, नळ निळादी जाबवंत, अंगद लोटांग विनवीत, निज पुरुषार्थे लक्षणी. अंगदाने असताना सुग्रीवाला लोटांगण घातलं, नळ निळी जांबवंताला असताना लोटांगण घातलं, जुत्पतीला लोटांगण घातलं आणि लोटांगण घालून अंगद सर्वांना काय सौद्य राम लक्ष्मण, दोघे झाले सावधाने, येथोनी यांशी नाही मरण, विकळ पूर्ण सर्वांगी. ते फक्त विकट अवस्थेमध्ये आहे, त्यांना मरण नाही, हे त्रिकारवादी सत्य आहे. तुम्ही थोडंसं धीर द्या, थोडंसं एकमेकाला सावरा. अंगद सर्व वानरांना बोलतोय, तव विकळ राम लक्ष्मण, तव सुग्रीवाती वानर गण, काय करा, समजतादी होवनी सावधान, न्यावे दोघे जण किष्किंधे. ते विकट अवस्थेमध्ये त्यांचा असणारा देह त्यांनी ठेवलेला नाही आणि जोपर्यंत ते विकट आहेत तोपर्यंत त्यांना तुम्ही उचला आणि त्या किष्किंधा नगरीच्या ठिकाणी पोच करा. त्यांना असणाऱ्या जीवाला अजिबात धोका नाही. अंगद पुन्हा पुन्हा सर्व वानरांच्या चरणावरती लोटांगण घालून बोलतोय, मागे मी एकला पण काय करीन? मारीन इंद्रजित कुंभकर्ण, आणि रणिनी दाडीन रावण, सपुत्र प्रधान सैन्यासी. एक सांगू का, एक तुम्ही जर असताना किष्किंधेला हा सगळा लावा जमा घेऊन गेला ना, मी एकटा इथं राजा रामनाथा काटाखाली कुंभकर्णाला मारील, त्याची असणारे प्रधान वर्ग मारील, त्याची असणारे सैन्य मारील. हा पराक्रम मी एकटा करेल. फक्त तुम्ही माझ्या शब्दावरती विश्वास ठेवा आणि प्रभुरामचंद्र आणि लक्ष्मणाला घेऊन तुम्ही असणारा किष्किंधेचा मार्गक्रमण करा. सुग्रीवाला अंगद बोलतोय, माझ्या विश्वासे समजते, सुखी जावे सुनिश्चित, एक ठेवावा हनुमंत, मज सायार्थ मज लागी. ऐका ना सुग्रीव, ऐका ना काका, तुम्ही सगळे जावा, माझ्यावरती विश्वास ठेवा, माझ्यावरती विश्वास ठेवा. फक्त एक काम करा, माझा सखा, माझा जीवलक आणि ज्या हनुमंतानं अख्ख्या लंकेला पळो की पळो करून सोडलं, तो हनुमंतराय फक्त माझ्या मदतीला ठेवा. बाकीचे इथं तुम्ही कुणीच थांबू नका. अंगद सुग्रीवाला बोलतोय, याचे निरण सायपणी, करीन रावणाची तुळे दानी, मारीन राक्षसाच्या श्रेणी, सीता जननी सोडविन. आणि एकदा का माझ्या हनुमंतराय माझ्या मदतीला आला तर सगळ्या वानरांचे असणारे रसातळाला लावेल, लंका असणारे बुडून टाकेल, सीताबाईची असणारी मुक्तता करील, सीताबाईला सोडवील आणि तुमच्याकडे घेऊन येईल. अंगद बोलतोय, समुद्र मंथने, इंद्रिय श्री काढीला शोधून, तेवी राक्षस दमून, सीधा चिद्रत्न आणीन. ज्या पद्धतीने ग्रंथकाराने सुंदर दृष्टांत दिला, ज्या पद्धतीने समुद्र मंथन करून वेगवेगळ्या प्रकारची 14 रत्ने काढली, तशा पद्धतीने या राक्षसांना असणारं त्यांचं मंथन करून त्यांना असणारं छळून हा सीता नावाचं रत्न जे गेले कैक दिवस झालं त्या अशोकवनामध्ये गुंतलेलं आहे, ते रत्न मात्र आम्ही नक्कीच बाहेर काढू. अंगद सुग्रीवाला बोलतोय, लंका विभीषण दिधली दान, जे का
श्रीराम वाचारून वा. मी होईन उत्तीर्ण विभीषण येते ठेवा. एक सांगू का काका, एक सांगू का? माझ्या स्वामींनी असताना बिभीषणाला जो शब्द दिलाय ना की लंकेचं दान मी तुला याच ठिकाणी करतो, ज्यावेळेस तो आनंदी भावाने शरण आला होता, तो शब्द जर खरा ठरवायचा असेल, तो शब्द जर खरा करायचा असेल तर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. स्वामीचं कार्य ते मी यथासंग पार पाडणार आहे. बिभीषणाला बी इथं ठेवा. मी राक्षस बी मारणार आहे, सीताबाईला सोडून बी घेणार आहे आणि बिभीषणाला त्या गादीवरती बी बसवणार आहे. ही सगळी कामं मी करणार आहे. कुणाच्या जीवावरती? या हनुमंतरायाच्या जोरावरती. त्याच्यामुळं या आम्ही तिघजण हा सगळा पराक्रम व्यवस्थित पार पाडतो. तुम्ही मात्र काय करा, तुम्ही ताबडतोब असणाऱ्या किष्किंधे राजा अंगद असणारा राजा सुग्रीवाला बोलतोय. रणी मारोनी रावणासी सोय सोडवीन सीतेची वा. राजे देईन विभीषणासी राम ऋणासी उतराई. रामावरती झालेलं कर्ज ते कर्ज फेडण्यासाठी मी असणारा तत्पर आहे. तिथली गादी असणारे नक्कीच सुग्रीवाला असतं, त्या बिभीषणाला असणारा मी देणार आहे. बिभीषणाला असणारा देणार आहे. आणि एकदा का मी वाईट असतो किती फरक पडतोय बघा. मानवी वाला तरी विषय वाला तर किती बेकार आहे. म्हणजे लक्ष विचारले